आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. VSK आता विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांची हजेरी घेणार 3 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूळ सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. केंद्र शासनाच्या धोरणानुसार शिक्षण संचालनालयाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सूचना. राज्यातील सर्व शाळांमध्ये आता विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरी विद्या समीक्षा केंद्र VSK प्रणालीवर नोंदवावी लागणार आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शाळांना विस्तृत मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. डिजिटल पद्धतीने उपस्थिती नोंदवण्याचा हा निर्णय यंदापासूनच लागू केला आहे. केंद्र शासनाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून VSK प्रणाली राज्यभर लागू करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीवर थेट नियंत्रण ठेवणे, वास्तविक उपस्थितीचे विश्लेषण करणे आणि शाळा पातळीवरील प्रशासकीय पारदर्शकता वाढवणे या उद्देशासाठी ही प्रणाली सक्षम ठरणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांनी ऑफलाईन पद्धतीला पूर्णविराम देत ऑनलाईन हजेरी प्रणाली स्वीकारण्याची तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत संचालनालयाने एक परिपत्रक काढत नव्या सूचनांनुसार प्रत्येक शाळेने VSK प्रणालीचा दैनंदिन वापर करून विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची उपस्थिती नोंदवणे बंधनकारक केले आहे. उपस्थिती नोंदीत कोणतीही तांत्रिक त्रुटी किंवा विलंब होऊ नये यासाठी शिक्षकांनी Google Play स्टोअरवरील अधिकृत ॲप डाउनलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काय आहे VSK प्रणाली? सर्व शाळांना अनिवार्य. VSK प्रणाली म्हणजे विद्या समीक्षा केंद्र, जी विद्यार्थ्यांना नोंदणी, शिक्षण परिणाम आणि शैक्षणिक सेवा सुलभ करण्यासाठी विविध सरकारी योजना आणि प्रकल्पाशी संबंधित डेटा ट्रॅकिंग आणि देखरेख करणार आहे. सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांची हजेरी देखील विद्या समीक्षा केंद्र 2 प्रणालीवर ऑनलाईन नोंदवणे बंधनकारक आहे. हे केंद्र शासनाच्या धोरणाचा भाग असून यापूर्वी हजेरी नोंदवण्याचे प्रमाण कमी असल्याने शिक्षण विभागाने यासंबंधी शिक्षकांना सक्ती करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शिक्षकावर कामाचा ताण वाढणार. VSK विद्या समीक्षा केंद्र प्रणालीमुळे शिक्षकावर अतिरिक्त ताण येत आहे, कारण त्यांना आता नियमितपणे विद्यार्थी हजेरीसह इतर अनेक प्रकारची माहिती ह्या प्रणालीत नोंदवावी लागत आहे. यामुळे शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अतिरिक्त कामामुळे त्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. VSK प्रणालीचे नेमके कोणते फायदे आहेत? VSK प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची नोंदणी, उपस्थिती दर, शिकण्याची प्रगती आणि शिक्षकांची प्रभावीता यासारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक मापदंडाचे रिअल टाईम निरीक्षण करणे या तात्काळ डेटा ॲक्सेसमुळे समस्या ओळखणे आणि उपायाची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडून जलद होत आहे, अशी माहिती शिक्षकातर्फे देण्यात आली. आधीच कामाचा अतिरिक्त ताण असताना आता पुन्हा VSK प्रणालीमुळे शिक्षकावर अतिरिक्त ताण येत आहे, कारण त्यांना आता नियमितपणे विद्यार्थी हजेरीसह इतर अनेक प्रकारची माहिती या प्रणालीत नोंदवावी लागत आहे. या अतिरिक्त कामामुळे अध्यापनावर परिणाम होत आहे. पुरुषोत्तम काळे, राज्य कार्यवाह शिक्षक परिषद. अशी आहे हजेरी प्रक्रिया. सर्व शाळांनी ऑफलाईन पद्धतीला पूर्णविराम देत ऑनलाईन हजेरीला प्रणाली स्वीकारण्याची सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यासाठी शिक्षकांनी Google Play स्टोअरवरील महा स्टुडंट ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यावर शाळेचा UDAS क्रमांक व प्राथमिक माहिती नोंदवावी. विद्यार्थ्यासह आता शिक्षकांची हजेरी. आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाची हजेरी देखील विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर होणार आहे. या प्रणालीद्वारे हजेरी डिजिटल पद्धतीने नोंदवणे बंधनकारक केले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबूळ सर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा.